नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 1 मार्च 2026चे जेवढे महत्त्वाचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला भेटत आहे आणि रोज आपण या व्हिडिओमध्ये 10 चालू घडामोडीचे प्रश्न बघत असतो, जेणेकरून तुम्हाला कोणतेही पेपर येत असेल, तर त्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. चला पूर्णतः शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करायचं आहे. मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये अगदी व्यवस्थितपणे छान पद्धतीनं बरोबर दिलेलं आहे. नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाच्या दूतावासात रवींद्रनाथ टागोर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे? याचं पर्याय क्रमांक 1 करेक्ट आन्सर आहे. चीन. चीनच्या दूतावासामध्ये करण्यात आलं आहे. चीनची राजधानी काय असेल तर बीजिंग ही चीनची राजधानी. लक्षात ठेवा, शी जिनपिंग हे चीनचे प्रमुख आहेत. रवींद्रनाथ टागोर यांना 1913चा नोबेल पुरस्कार देखील भेटले होता. पहिले भारतीय ते व्यक्ती होते त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. चला अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? मोस्ट IMP क्वेश्चन आहे. 100% पेपरला तुम्हाला येऊ शकतो. अजित पवार यांच्या निधनाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस जे पक्ष होतं त्याच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आता बनले तर त्यांची पत्नी सुनेत्रा पवार. पर्याय क्रमांक 4. सुनेत्रा पवार लक्षात ठेवा. IMP सुनेत्रा पवार हे सध्याचे घडीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत सुनेत्रा पवार. लक्षात ठेवा, सुनेत्रा अजित पवार म्हणतो आपण. आणि महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हटलं तरी लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्राची पहिली महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राचे जे काही सध्याचे घडला क्रीडा मंत्री पण आहेत. क्रीडा मंत्री आहेत. इव्हन यांनी राज्य उत्पादन शुल्क जो मंत्रालय आहे त्याचं देखील मंत्रीपद स्वीकारलेलं आहे. राज्य उत्पादन शुल्क मंत्रालयाचे मंत्री कोण असतील? सुनेत्रा पवार. लक्षात ठेवा. राष्ट्रीय अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आलेली आहे. काँग्रेस पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. NCP म्हणतो पण नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी. NCP पार्टीची काही स्थापना झाली होती 10 जून 1999ला झालेली आहे. 10 जून 1999ला याची स्थापना झाली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. आणि कुणी केली ती स्थापना त्याची? शरद पवार यांनी. शरद पवार. त्यानंतर PA संगमा. शरद पवार, PA संगमा. लक्षात ठेवा, PA संगमा, तारिक अनवर यांनी मिळून ह्या पक्षाची स्थापना केलेली होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. सध्याचे अध्यक्ष नवीन बनले तर सुनेत्रा पवार. आणि याचे प्रवक्ता कोण असतील? सध्याचे प्रवक्ता कोण आहेत? तर ते सना मलिक. सना मलिक हे आहेत प्रवक्ता. लक्षात ठेवा. आणि राज्यसभेमध्ये याचे नेते आहेत प्रफुल्ल पटेल. ओके, राज्यसभा आहे. राज्यसभेमध्ये याचे नेते नेते कोण असतील? त्याचं नाव आहे प्रफुल्ल पटेल. प्रफुल्ल पटेल हे तर राज्यसभेमध्ये नेते. आणि लोकसभेमध्ये नेते कोण असतील? तर ते आता सुनील तटकरे. सुनील तटकरे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा हा पक्ष आहे. हे तर सुनेत्रा पवार. चला पुढचा प्रश्न घ्या. नुकतेच अफगाण तालिबानी सैन्याकडून होणाऱ्या आक्रमकतेला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन गजब लिल हक सुरू करण्याची घोषणा कोणत्या देशाने केलेली आहे? ऑपरेशन गजब लिल हक सुरू केले आहे पाकिस्ताननं. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. पाकिस्तान. पाकिस्तानची राजधानी काय असेल? ओके, पाकिस्तानची राजधानी आहे इस्लामाबाद. इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आहे. आणि अफगाणिस्तान याच्या विरोधात हे ऑपरेशन सुरू केलं आहे. अफगाणिस्तानची राजधानी मात्र काबूल आहे. काबूल आहे. कुठं आहे? अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या दोन्हीची जी काही सीमा आहे, सीमा बनवती त्याला म्हणतो ड्युरँड रेषा. ड्युरँड रेषा. ड्युरँड रेषेवरती हे जे का दोन्ही देशांचं युद्ध सध्या सुरू आहे. आणि अफगाणिस्तानवरती कोणाची सत्ता असेल तर तालिबानाची सत्ता आहे. तालिबान यांची सत्ता आहे अफगाणिस्तानवरती. लक्षात ठेवा. आणि तालिबान तालिबानाने आक्रमण केल्यानंतर जो अशरफ घनी होते अफगाणिस्तानचे प्रमुख, त्यांनी देश सोडून परागंदा म्हणजे पळून पण गेले होते, तुम्हाला माहिती असेल. तालिबानची सध्या तिथं सत्ता आहे. अफगाणिस्तानचं जे का संसद आहे त्या संसदेचं नाव आहे शोरा. शोरा. आणि काही दिवसापूर्वी 10 वर्षापूर्वी मला वाटतं साधारणतः अफगाणिस्तानचं संसद आहे हे भारतानं बांधून दिलेलं होतं. हे लक्षात ठेवा जाता जाता. अफगाणिस्तान IMP आहे. अफगाणी हे यांचं काय चलन आहे. बाकी पाकिस्तानचे जे काही सध्याच्या घडीला पंतप्रधान आहेत कोण? त्याचं नाव आहे शहबाज शरीफ.
शहबाज शरीफ हे आहेत पाकिस्तानचे सध्याला पंतप्रधान. लक्षात ठेवा. म्हणजे पाकिस्तानचा असा आरोप आहे की तालिबानी जेवढे पण नेते आहेत हे नेते विनाकारण आमच्यावरती आक्रमण करतात पाकिस्तानवरती, म्हणून आम्ही त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यां ओके त्यांच्या साधारणतः संसदेपर्यंत पण आम्ही आक्रमण करू, असं पाकिस्तानकडून म्हणण्यात आलेलं आहे. ऑपरेशन लक्षात ठेवा गजब लिल हक तालिबानच्या विरोधात. पुढचा प्रश्न, नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसष्टो स्पर्धा 2025-26 चे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? हो, ही शरीरसौष्ठव स्पर्धा आहे. कोणी पटकावलं असेल राज्यस्तरीय स्पर्धा? हे जिंकले आता अजिंक्य रेडकर यांनी. पर्याय क्रमांक 1 अजिंक्य रेडकर, लक्षात द्यायचे की कोल्हापूरचे आहेत. म्हणजे बॉडी बिल्डिंगची स्पर्धा आहे, अजिंक्य रेडकर यांनी जिंकलं आहे. ह्याच्यामध्ये ह्या स्पर्धेमध्ये उपविजेता कोण ठरला असेल? उपविजेते सोलापूरचे उपविजेते त्यांचं नाव आहे पंचाक्षरी लोणार. त्यांचं नाव आहे पंचाक्षरी लोणार. लक्षात ठेवा. ही जी काय स्पर्धा आहे ही स्पर्धा पार पडलेली आहे कुठं? तर वाशी या ठिकाणी. वाशी या ठिकाणी म्हणजेच नवी मुंबई या ठिकाणी. नवी मुंबई वाशी या ठिकाणी पार पडले. लक्षात ठेवा. नवी मुंबई विमानतळाचं नाव पण सगळ्यांना माहिती असायला पाहिजे, जे नाव आहे दी बा पाटील. दिनकर बाळू पाटील दी बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्याचं उद्घाटन, पहिल्या फेजचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देखील नुकतंच करण्यात आलेलं होतं. ही बॉडी बिल्डिंगची स्पर्धा आहे, शरीरसौष्ठव स्पर्धा आहे, नवी मुंबईमध्ये पार पडल्यात. नवी मुंबई हे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ शहर पण आहे. अच्छा, नवी मुंबई येतं कुठं? ठाणेमध्ये येतं. ठाणेमध्ये येतं, लक्षात ठेवा. ही ती स्पर्धा आहे ज्यांनी ही स्पर्धा जिंकलेली आहे. चला पुढचा प्रश्न, नुकतेच शेतीवर लक्ष केंद्रित करणारे समर्पित कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन आयोजित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे? हे कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन आहे, हे पार पडले आपल्या महाराष्ट्रामध्ये. पर्याय क्रमांक 2 महाडचे मुख्यमंत्री यांनी याचं काय केलं आहे? उद्घाटन केलं आहे या शिखर संमेलनाचं. लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असतील? देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि हेच महाराष्ट्राचे गृहमंत्री देखील आहेत. हेच महाराष्ट्राचे अतिरिक्त कार्यभार यांच्याकडे आहे वित्त मंत्रालयाचं. वित्त मंत्री पण सध्या हेच आहेत, लक्षात ठेवा. ओके, हे AI फॉर ॲग्री म्हणून हे परिषद पार पडलेलं आहे कुठं? तर मुंबई या ठिकाणी 22 फेब्रुवारी 2026 रोजी. ओके, कुठं पार पडले? ही BKCमध्ये, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये, BKCमध्ये. लक्षात ठेवा. BKCमध्येच टेस्ला जी कंपनी होती त्या टेस्ला कंपनीने आपलं पहिलं जे काही एक्सपिरियन्स सेंटर आहे ते देखील भारतातील पहिलं एक्सपिरियन्स सेंटर जे आहे इलेक्ट्रिक व्हेकलचं, त्याचं देखील उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं होतं कुठं? BKC या ठिकाणी. आणि जे काही पहिले न्यूज आहेत किंवा जे काही परिषद आहे त्यांच्यावरती एक नजर टाकूयात, जे की खूप खूप IMP आहे, लक्षात ठेवा. जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद 2025 पार पडलं नवी दिल्ली या ठिकाणी. रामायण परिषद 2025 पार पडलं श्रीलंका या ठिकाणी. जागतिक हवा परिवहन शिखर संमेलन 2025 पार पडलं नवी दिल्ली या ठिकाणी. जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट पार पडलं, वेव म्हणतो आपण त्याला, मुंबईमध्ये आपल्या. भारत टेलिकॉम 2025 पार पडलं नवी दिल्ली या ठिकाणी. संसद क्रीडा महाकुंभ 2025 पार पडले लखनौ उत्तर प्रदेशची राजधानी या ठिकाणी. 24वी हिंदी महासागर रिम असोसिएशन, ज्याला आपण IORA म्हणतो आपण, हे पार पडलं श्रीलंका या ठिकाणी. आणि जागतिक हायड्रोजन शिखर परिषद पार पडला नेदरलँड या देशामध्ये. लक्षात ठेवा, महत्त्वाचे परिषद वगैरे त्यांच्यावरती कंटेंट पेपरला प्रश्न विचारतात. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. नुकत्याच लंडनमध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय उत्पादनाने ग्लोबल ब्रँड ऑफ द इयरचा किताब जिंकला आहे? म्हणजे कोणतं भारतीय प्रॉडक्ट आहे ज्यांनी ग्लोबल ब्रँड ऑफ द इयर जिंकला आहे? तर ते इंडियन रम. पर्याय क्रमांक 3 इंडियन रम. लक्षात ठेवा. लंडनमधील द स्पिरिट्स बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये प्रतिष्ठित रम ब्रँड ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय रम जी आहे ती रमने जिंकला आहे आणि जागतिक बेंचमार्क देखील स्थापन केलेलं आहे. लक्षात ठेवा, हे आहे इंडियन रम. नाशिक जो आहे, नाशिक महाराष्ट्रामध्ये, नाशिकमध्ये नाशिकची वाईन जी आहे त्याला GI टॅग देखील भेटलेला आहे, ही तुम्हाला माहिती असेलच. पुढचा प्रश्न,
नुकतेच महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने म्हणजे जवळपास 356 सामने खेळणारी पहिली खेळाडू कोण बनले आहेत? तर हे येतं भारताची सध्याच्या घडीला महिला टीमचे कॅप्टन हरमनप्रीत कौर, पर्याय क्रमांक 4. हरमनप्रीत कौर लक्षात ठेवा, हे बनलेत आता म्हणजे सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय मॅच खेळणारे, जवळपास 356 सामने यांनी खेळलेले आहेत. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचे विक्रम आता हरमनप्रीत कौरच्या नावावर आहे, 356 सामने. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात हरमनप्रीत कौरने न्यूझीलंडचे सुजी बेट्स यांना मागे टाकत हा टप्पा गाठला आहे. सुजी बेट्स यांनी किती सामने जिंकली होती? सुजी बेट्स यांनी त्या सामने जिंकले 355. आता 356 हरमनप्रीत कौर यांचे आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाची एलिसा पेरी तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि भारताची माजी कर्णधार मिताली राज हे चौथ्या क्रमांकावर येतात. लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहेत हरमनप्रीत कौर. आणि हरमनप्रीत कौर हे जो WPL 6चा सामना आहे ह्याच्यामध्ये मुंबई इंडियन्सचे कॅप्टन देखील आहेत. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 2023 आणि 2025 असे 2 वर्षाचे सामने जिंकलेले आहेत. हे आता हरमनप्रीत कौर. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, IMP 7वा प्रश्न. 2026च्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये पदक तालिकेत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावलेलं आहे? ओके, सगळ्यांना माहिती असेल मिलानो आणि कॉर्टिना जे 2 शहर आहेत, इटलीमध्ये हे 2 शहरे येतात. म्हणजेच विंटर ऑलिम्पिक गेम्स जे पार पडले होते 2026मध्ये इटलीमध्ये पार पडले होते, मिलानो आणि कॉर्टिनामध्ये. सगळ्यांना माहिती असेल. मग ह्याच्यामध्ये नॉर्वे जो देश आहे, पर्याय क्रमांक 1 नॉर्वेवाला, त्यांनी जवळपास 41 पदके जिंकून पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे, ज्याच्यामध्ये 18 गोल्ड, 12 रौप्य आणि 11 कांस्य पदकांचं कामगिरी आहे. इटली लक्षात ठेवा, सॉरी नॉर्वे. नॉर्वेची राजधानी काय असेल? ओस्लो ही नॉर्वेची राजधानी. अच्छा, ह्याच्यामध्ये भारताला एकूण किती पदके मिळाली असेल? 0. लक्षात ठेवा, भारताने याच्यामध्ये एकही मेडल जिंकलेलं नाही आहे ह्या स्पर्धेमध्ये. आणि ही जी काही हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आहे ही होणार आहे 2030मध्ये फ्रान्समध्ये. आता कुठं होईल बघू नंतर, परंतु फ्रान्समध्ये ही स्पर्धा होणार आहे. 2026चं सर्वात पहिल्यांदा ही जी काही स्पर्धा आहे ही सर्वात पहिल्यांदा स्पर्धा पार पडली होती 1924मध्ये फ्रान्समध्येच. 1924मध्ये विंटर ऑलिम्पिक गेम्स पहिल्यांदा पार पडले होते 1924मध्ये फ्रान्समध्ये. आता 2030मध्ये होणार आहे फ्रान्समध्येच. 2030मध्ये भारतात कोणती स्पर्धा होणार आहे का? येस, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहे 2030मध्ये भारतामध्ये. लक्षात ठेवा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबाद या ठिकाणी. बघा, पदक तालिकेमध्ये नॉर्वे नंबर 1 राहिला 41 पदकासह. अमेरिका हा 2 नंबरला आहे, 3 नंबरला नेदरलँड आहे, 4 नंबरला इटली आहे. हे काय सर्व बघायची आवश्यकता नाही आहे, परंतु पहिला जरी आहे तर तुम्हाला लक्षात ठेवायचं नॉर्वे. नॉर्वे ज्याला मध्यरात्री सूर्य चमकणारा देश असंही आपण म्हणतो. ओके, लक्षात ठेवा. आणि एक सिल्वर आणि 5 ब्रॉन्झ ही पदकाची कमाई आहे कुणाची? भारताची. कुठं? पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये 2024मध्ये. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारतानं 6 पदके जिंकली होती, 5 ब्रॉन्झ, 1 सिल्वर आणि 0 गोल्ड. पुढचा प्रश्न 8वा प्रश्न. नुकतेच भारत पाकिस्तान सीमेवरील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये 9 मराठा रेजिमेंट परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल मार्चमध्ये. साधारणतः कुठं? तर पुंछ जो आहे भाग, ओके, पुंछ या भागामध्ये. आणि पुंछ कुठे येतं? तर ते जम्मू काश्मीरमध्ये. पुंछ जम्मू काश्मीरमध्ये याचं अनावरण करण्यात येणार आहे. भारत पाकिस्तान सीमेच्या जम्मू काश्मीर पुंछ येथे 9 मराठा रेजिमेंट परिसरात. लक्षात ठेवा, कोणी बनवणार ही संस्था? संस्था आहे आम्ही पुणेकर. लक्षात ठेवा, एक संस्था आहे आम्ही पुणेकर. या आम्ही पुणेकर संस्थेच्या माध्यमातून हा जो काही पुतळा आहे शिवाजी महाराजांचा पुतळा हा उभारण्यात येणार आहे. मार्चमध्ये याचं काय करण्यात येईल? अनावरण करण्यात येईल, असं माहिती आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी माहिती दिलेली आहे. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जयंती आपण साजरा करतो 19 फेब्रुवारीला. 19 फेब्रुवारी 1630मध्ये जन्म आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं. पुढचा प्रश्न 9वा प्रश्न. नुकतेच भारतीय नौदलाने सुरू केलेल्या पहिल्या स्वदेशी कॅडेट प्रशिक्षण जहाजाचे नाव काय आहे? हे जहाज आहे कृष्णा. जी कृष्णा ॲक्च्युली एक नदीच्या नावावरून त्याला नाव देण्यात आलं आहे.
ह्या जहाजाचं. स्वदेशी पहिलं जहाज हे कॅडेट प्रशिक्षण जहाज आपण त्याला ओळखतो. ओके, कृष्णा लक्षात ठेवू शकता. या ठिकाणी माहिती आहे. सर्व तुम्ही वाचून घ्या. साधारण तुम्हाला माहिती होऊन जाईल सर्वच्या सर्व. बाकी वन लाईन स्वरूपामध्ये जरी तुम्हाला लक्षात ठेवलं तरी ओकेमध्ये आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं सांगितलेलं आहे. संरक्षण मंत्र्याचे मंत्री कोण असतील? राजनाथ सिंग. राजनाथ सिंग हे मंत्री. आणि जो का भारतीय नौदल आहे, भारतीय नौदलाचे प्रमुख कोण असतील? ज्यांचं नाव आहे दिनेश कुमार त्रिपाठी. दिनेश कुमार त्रिपाठी, DK त्रिपाठी लक्षात ठेवा. आणि भारताचे CDS कोण असतील? चीफ ऑफ द डिफेन्स स्टाफ अनिल चौहान. अनिल चौहान हे तर CDS लक्षात ठेवा. आणि भारतीय नौदल दिवस असतो कधी? 4 डिसेंबरला. भारतीय नौदल दिन 4 डिसेंबर महत्त्वाचं आहे. चला पुढचा प्रश्न, 10वा प्रश्न महत्त्वाचा. नुकतेच सलग दुसऱ्या वर्षी CEO ऑफ द इयर पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? CEO ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला असेल? हे व्यक्ती होतं समीर कनोडिया, पर्याय क्रमांक 2. समीर कनोडिया लक्षात ठेवा. ओके, अरविंद कृष्णा हे इंटरनॅशनल बिझनेस मशीन IBMचे CEO आहेत. आणि अजय बँगा हे वर्ल्ड बँकेचे CEO आहेत. समीर कनोडिया हे जे आहेत ते लुमिनस डेटामॅटिक्स जे संस्था आहे त्याचे हे CEO आहेत लक्षात ठेवा. लुमिनस डाटा मॅटिक्सचे CEO समीर कनोडिया यांना सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये पण हा पुरस्कार भेटला होता. आता 2026 मध्ये पण हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे आहेत समीर कनोडिया. असे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला कालचे प्रश्न जे होते त्यांच्यावरती पण एक नजर आपण टाकूयात. रोज सकाळी आपण अशा पद्धतीचं आपलं लेक्चर असतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. अशा पद्धतीचं लेक्चर कोण घेत नसेल मला खात्री आहे. ओके, अगदी 10 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये संपवण्यापेक्षा अगदी 20 मिनिटं जाऊ द्या. आपण रिव्हिजन आणि तुमचं त्याच्याविषयी प्रत्येक चालू घडामोडीविषयी 2-3 जर एक्स्ट्रा मुद्दे भेटले तर तुमचं सोन्याहून पिवळं झाल्याशिवाय राहणार नाही. ओके, चला रिव्हिजन कालच्या प्रश्नावरती एक नजर आपण टाकणं गरजेचं आहे. नुकतेच लिबर विन चॅम्पियन्स कप 2026चा विजेता कोण आहे? पंकज अडवाणी. दर 2 वर्षातून एकदा साजरा केला जाणारा युद्धाभ्यास आहे ऑस इंडेक्स. हा भारत व कोणत्या देशादरम्यान साजरा केला जातो? ऑस्ट्रेलिया. नुकतेच भारत महिला संघाने कोणत्या देशाला हरवून रायझिंग स्टार्स एशिया कप 2026चे विजेतेपद पटकावले आहे? बांगलादेश संघाला हरवून. भारतातील कोणत्या भाषेतील चित्रपट बुंग याला प्रतिष्ठित बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट पुरस्कार भेटला आहे? तर हे आहे मणिपुरी भाषेतील चित्रपट आहे बुंग. नुकतेच मोबाईल आधारित वोटिंग सुरू करणारे डॅश डॅश हे भारतातील पहिले राज्य बनले आहे? हे आहे बिहार. नुकतेच भरती ओहोटीच्या पुराला राज्य आपत्ती श्रेणी म्हणून मान्यता देणारे पहिले राज्य कोणतं बनले असेल? हे राज्य आहे केरळ. मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग कोणत्या मोहीम राबवत असते? ही आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. नीती आयोगाच्या CEO म्हणून अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला असेल? हे आहेत निधी चिब्बर. इंस्टाग्रामवर 100 दशलक्ष फॉलोअर्स ओलांडणारे पहिले जागतिक नेते बनले आहेत नरेंद्र मोदी. दरवर्षी मराठी भाषा दिन असतो कधी? 27 फेब्रुवारीला. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे. नुकतेच भारतातील पहिली डीप टेक स्टार्टअप धोरण कोणत्या राज्यानं सुरू केलं आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. उद्या आल्यानंतर ह्या प्रश्नाचं उत्तर बघूनच आपण उद्याचे चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत. ओके, चला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जर कोणाला विजन अकॅडमीचा जो काही 45 दिवसांचं फास्ट ट्रॅक बॅच आहे सोलापूरमध्ये जर कोणाला लावायचं असेल तर नक्कीच मुंबई आणि विशेषतः पुणेसाठी तुम्ही ही बॅच लावू शकता. बॅचचं वैशिष्ट्य कालावधी वगैरे या ठिकाणी बॅचविषयी अधिक माहिती तुम्ही या नंबरवरती फोन करून विचारू शकता. बाकी आपले राजगुरू पुस्तक आहे, नादवरीचं पुस्तक आहे, स्वप्नपूर्ती पुस्तक आहे. तिन्ही पुस्तकात मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ॲमेझॉनवरती आहे. आणि MPSC बुक्स नावाची एक वेबसाईट आहे त्याच्यावरती पण आपली ही पुस्तके अगदी स्वस्त का मस्त अवेलेबल आहेत. तुम्ही एकदा सहज चेक करून पुस्तक मागवून घेऊ शकता. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करा. चालेल, तर थँक्यू मनापासून धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. आणि जाता जाता एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि भेटूयात उद्या सकाळच्या 6 वाजताचा बुलेट रॅपिड फायरमध्ये. आणि आज दुपारी 3 वाजता मिनी मॅरेथॉन आहे नादवर्तीचा या लेक्चरचा. भेटूयात दुपारी. थँक्यू. जय हिंद.